कसे वाटतात तुम्हाला, तुम्हाला मोदीजी काय वाटतात, तुम्हाला अजितदादा काय वाटतात. उद्या मतदान आहे आणि मी आज अजितदादा तुम्हाला कसे वाटतात. मी म्हणलं प्रशासनावरती प्रचंड पकड असलेला या महाराष्ट्राचा एक नेता. आणि मी नंतर पाहिलं, जेव्हा अजितदादांची मुलाखत त्याच चॅनेलला पाहिली, त्यांना माझ्याबद्दल विचारलं तर ते म्हणले नाही, चांगला माणूस आहे, पण मला असं वाटतं माझ्या अपेक्षा इतकं चांगलं काम त्यांनी केलं नाही. एक स्तर होता, एक लेवल होती, एक पातळी होती एकमेकाबद्दलच्या या विचारामध्ये. आणि म्हणून मला खूप जुने दिवस आठवतात. खूप जुन्या दिवसांमध्ये कुस्तीचा विषय असेल, ऑलिम्पिक संघटनेचा विषय असेल, आणि याच्यामध्ये खूप आम्ही एकत्र राहिलो, काम केलं. मुंबईमध्ये जशी महाराष्ट्र ऑलिम्पिकची निवडणूक लागली तसं आम्ही एकत्र एका कार्यक्रमाला होते आणि देशाचे गृहमंत्री तिथं आले होते. आणि ते म्हणाले, तुम्ही निवडणूक लढताय, फक्त कटू. स्वाभाविक असतं, कुठं आपण बोलायचं म्हणलं थोडीफार तयारी करायला काहीतरी कागद पेन घेतो. काही आठवणी जुन्या आहेत त्या काहीतरी लिहून काढाव्या, उतराव्यात कागदावरती. पण देवा शपथ काही सुचलंच नाही. उतराव्यात कागदावरती, पण देवा शपथ काही सुचलंच नाही. काहीच नाही. म्हणजे काय लिहावं, 2-4 कागद लिहिले, ठेवून दिले. पण खूप आठवणी आहेत, खूप विषय आहेत, पण ते नाही उतरू शकलो किंवा नाही ते जमलंच नाही. त्यामुळे आज तुम्हाला श्रद्धांजली तर अर्पित नाहीच करू शकत, ती भावनाच नाही, ते मनातच येत नाही. पण तुम्ही अपूर्ण जी काही तुमची स्वप्न होती, जे काही तुमची विकासाची, प्रगतीची जी काही इच्छा अपूर्ण राहिली असेल, आम्ही सगळेच इथं बसलो, कुठलाही पक्ष, राजकारण याच्यामध्ये सगळ्याच विचाराची लोक आहेत, जी तुमच्या प्रेमाची होती, तुमच्या जवळची होती सगळे. मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये भविष्यामध्ये तुमची स्वप्न, तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा ह्या पूर्ण करण्यासाठीच एक प्रयत्न प्रामाणिक आम्ही सगळे मिळून नक्की करू. त्यामुळे एवढंच म्हणेन की नेतागिरीऐवजी कामगिरीत रमणारे दादा आज आपल्यात गेलेत. त्यामुळे आयुष्यभर ही उणीव राहील की आपण नाही आहात. अधिक काही बोलायला नाहीये, पण आपल्या सगळ्यांच्याच वतीनं, समस्त पुणेकरांच्या वतीनं दादांना विनम्र श्रद्धांजली वाहतो.